गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 7 झालेत आणि मी आता डाऊनटाऊनला फिरायला जातो आहे. मे बी US मधला शेवट असेल कदाचित. आता डाऊनटाऊनला मी केव्हा पोहोचेल ते माहिती नाही मला, पण मी आत्ता निघालो आहे डाऊनटाऊनला. नेहमीप्रमाणे मी पेसच्या बसनेच डाऊनटाऊनला पोचेन आणि नंतर मग काय आपल्याला एक्सप्लोअर करता येतं का काय ते आपण पाहूयात. इनफॅक्ट आत्ता जसं मी म्हटलं तसं तुम्हाला की ॲक्च्युली मी परत आहे सांगतो, मी काय अजून काय कुठे पर्टिक्युलर ठिकाणी जायचं आहे अशा ठिकाणी नाही निघालेलो. पण मोस्ट प्रॉबॅबली आज मी मेट्रोने आणि सिटी बसने फिरण्याचा विचार करतो आहे. त्यामुळे आपण पाहूयात, आपण पुढे आपण मेट्रो शिकागो डाऊनटाऊनला भेटूयात पुढे. चला. आता मी मेट्रोमध्ये बसलो आहे आणि खरं काही नाही, कोणी नाहीच आहे, म्हणजे जास्त जण नाहीच आहे, थोडेफार. मला फक्त एकच स्टेशन जायचं आहे, म्हणजे आपण मग स्टेशन गेलो की चायना टाऊनला जाऊ. हे बघ, त्या दिवशी हे जे आहे मी रुझवेल्टला बसलो आहे आणि सिरेमॅक चायना टाऊनला उतरणार आहे. त्या दिवशी कसं झालं होतं, त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रुझवेल्टला बसून मी जॅक्सनला उतरलो होतो. जाऊ द्या, मागचं काय गेलं असेल तर जाऊ द्या. आत्ता आपण ट्रेनचे चाललेलं आहे त्याच्या बाबतीत, आत्ता आपण जे ट्रेन चाललेलं आहे त्याच्या बाबतीत बोलूया. म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रोने मी जसं म्हटलं तुम्हाला की आपण चायना टाऊनला उतरणार आहोत. ही एलिव्हेटेड मेट्रो बघा हॉवर्डला चाललेली आहे, इकडून आलेली आहे. ह्या मेट्रोमध्ये मला जायचं नाही आहे. तर मला मुख्य म्हणजे परत मी हा व्हिडिओ चालू केला केवळ एवढ्यासाठी की जी त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी मेट्रो सांगितली. आपण मुंबईची कल्पना जर केली तर मुंबईला जसं आत्ता नवीन मेट्रो सुरू झालेले आहे त्याच्याशिवाय पूर्वीची जी मेट्रो होती, रेल्वे होती लोकल, म्हणजे चर्चगेट ते विरार, अंधेरी, बोरिवली वगैरे, तर तशा प्रकारची ती आत्ता गेलेली मेट्रो रेल्वे. म्हणजे ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं मी आता परत येणार नाही ट्रेन, नाहीतर मी तुम्हाला परत दाखवू शकलो असतो. तर ती वेगळी मेट्रो आत्ता आहे. आपण हे आहे ते आपल्या रेग्युलर मेट्रोसारखी आत्ता आपल्या पुण्यात जे नवीन सुरू झाले तशी. त्याच्याशिवाय ही पलीकडे जे आहे ना ती उदाहरणादाखल म्हणतोय की चर्चगेट ते बोरिवली वगैरे असती तशी. तिचं तिकीट वेगळं असतं, हिचं तिकीट वेगळं असतं. तर आता ती ट्रेन ती लोकल समोर असती तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू, पण ती ट्रेन आली आणि मध्ये मेट्रो आली. एनिवे, हे तोपर्यंत पाहून घ्या. हे तिकडे समोर डाऊनटाऊन आहे आणि आपल्याला आता जे जायचं आहे म्हटलं मी तुम्हाला याच्यामध्ये चायना टाऊनमध्ये. हे खाली चायना टाऊन आहे, हे पाहिजे खाली. तर पहिल्या त्या कमानीपाशी जाऊ आपण. ती चायना टाऊनची कमान आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल. इथे मी गेलो आहे बराच वेळा, पण परत आपल्या व्हिडिओमध्ये यावं म्हणून मी दाखवतो आहे. तर तिथे एक राऊंड मारून येऊ, चायना टाऊन पाहू आणि मग नंतर पुढचा प्रोग्राम करू. चला तर मग. तर इथून मी उतरतो आहे खाली. या मेट्रोमधनं मी उतरलो आहे आणि आपण आता तुम्हाला जसं म्हटलं वरनं जे दाखवलं ना तर चायना टाऊनकडे जाऊयात. ते समोर दिसतं आहे ते चायना टाऊन आहे. इथले 2-3 व्हिडिओ काढू आणि मग आपण दुसरं ठरवूयात. इनफॅक्ट मी इकडे बराच वेळा बराच वेळा म्हणजे सारखं नाही, पण 4-5 वेळा आलेलं आहे. हे चायना टाऊन प्रॉपर चायना टाऊन सारखं केलेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा चायनीज लोक दिसायला सुरुवात होतील पहा आपल्याला. चायना टाउन पब्लिक पार्किंग
आणि ह्या लेनमध्ये आपण घुसूयात आता चायनाटाऊनमध्ये. इकडे मार्केट आहे पुढं, त्यानंतर अगोदर लेनमध्ये बघूया चायनाटाऊन आणि मग नंतर परत बाहेर येऊन बघूयात. प्रॉपर चायनाटाऊन आहे बघा. मी चायना पाहिलेलं नाही आहे, पण वातावरण सर्व तसंच आहे. हे काहीतरी म्हटलं इथे चायनाटाऊन वेलकम द पहिलं रस्ता क्रॉस करूया आणि मग नंतर शूटिंग करूया. मी चायनाटाऊनमध्ये घुसलो आहे आता. 2-3 व्हिडिओ करू आणि मग चेंज करू. न्यू टाक सेंटर या लेनपर्यंत जाऊ, शेवटपर्यंत आपण चायनाटाऊनमध्ये फिरतोय. ह्या ज्या गल्ल्या असतील छोट्या मोठ्या, त्यातनं मी लास्ट टाइम बरंच फिरलेलो आहे आणि चुकलेलो सुद्धा. तर आता फक्त फिरूयात थोडंसं आणि मग पाहूया, पुढचा विचार करूया. मी खरं तर ठरवलं होतं की स्ट्रीट वॉकसाठी गोप्रो वापरायचा, पण गोप्रोची अडचण मला अशी होती की ते प्रत्येक वेळेला ते कार्ड चेंज करा, त्यानंतर बऱ्याच वेळेला मला ते आता थोडंफार एडिटिंग करायला शिकलो आहे, ते एडिटिंग करायला पण चुकल्यासारखं होतं आहे. त्यामुळे मी मोस्टली मोबाईलवरच पाहूयात आणि नंतर मग डाऊनटाऊनमध्ये गेलो परत मग गोप्रोमध्ये करेन. आहे तर खरं चायनाटाऊन, पण नंबर पण चायनीजमध्ये असेल असं नाही. अमेरिकेमधलं चायनाटाऊन आहे हे. त्यामुळे चायनासारखे नंबर काय चायनीजमध्ये नसतील. चायनीज ख्रिश्चन युनियन चर्च. हे चायनाटाऊन जसं आहे ना तसंच ते डेवॉन म्हणून आहे. बरंचसं साम्य आहे त्याच्यामध्ये. फक्त डेवॉनला फरक एवढाच आहे की डेवॉनला इंडिया आणि पाकिस्तानच्या दुकानं जास्त आहेत आणि इथे फक्त केवळ चायनीज दुकानं जास्त आहेत. त्यामुळे ह्याला चायनाटाऊन म्हणतात. बराच लांबपर्यंत आले रस्ते आपण आणि पुन्हा राऊंड मारून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणखी चायनाटाऊन मार्केट. स्प्रिंग सूट्स बाय मॅरेट. स्ट्रीटची नावं पण चायनामध्ये लिहिलेली आहेत. जास्त पुढे जाण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. त्याच्याऐवजी आणखी दुसरं पाहण्यात आपण स्प्रिंग लाईट सूट्स बाय मॅरेट हॉटेल आहे आणि समोर जे दूरवर दिसत असेल तिकडे डाऊनटाऊन आहे. एक लक्षात घ्या, ही समोरची काळी बिल्डिंग दिसली ना 2 पांढऱ्या पोलवाली, समजायचं तिकडे डाऊनटाऊन आहे. डोळे झाकून म्हणायचं तिकडे डाऊनटाऊन आहे. मार्शल आर्ट्स पण दिसते मला वाटतं. ओक स्ट्रीट केअर अँड लँड लेझर. चायनीजमध्ये पण लिहिलं आहे आणि इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे. मी खरं तर अशा छोट्या छोट्या गल्ली बोलातनं पण फिरलेलो आहे, पण मी आता परत फिरणार नाही आहे आणि तुम्हाला पण बोर करणार नाही.
पॅसिफिक ग्लोबल बँक. गोप्रो पण काढलं असतं तर चालू शकलं असतं, पण आपण डाऊनटाऊनमध्येच गोप्रो वापरूयात. गोप्रो वापरायची एक वेगळीच मजा आहे यार. आणि हे भाजी आहे. चोक्योन बेकरी अँड टेम्सूज. मला इंग्लिश काय एवढं वाचता येत नाही आणि प्रोनाऊन्स त्याच्याहूनही जास्त करता येत नाही. चायनीज लोक दाखवतात त्यांना, जे व्हिजिटर म्हणजे चायनीज व्हिजिटर आले असतील त्यांनाच कदाचित. अंदाज बांधतोय, मला हे नाही माहिती. गाईड असेल चायनीज. खरं तर पहिलं कुठल्याही पब्लिक रूममध्ये जायला मिळायचं, पण आता असे बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे पब्लिक रेस्टरूम वापरता येत, म्हणजे असं रेस्टरूम वापरता येत नाही. पण मी जेव्हा 2 वर्षाच्या पूर्वी आलो होतो त्यावेळेला कुठल्याही बिंदास डोळे झाकून तुम्ही कुठल्याही असता, म्हणजे दुकानात, हॉटेल, शोरूम, किती हायफाय जरी असलं तरी घुसला आणि यूज केलं तर चालू शकत होतं. पण आता तसे बोर्ड लावलेले आहेत. जर तुम्ही काही तिथे काही खरेदी केलं आणि मग त्याचा जो कोड पिनकोड नंबर येतो, आपला कोड नंबर येतो, तो वापरून तुम्ही ते यूज करू शकता. पण असं आता माझ्यासारखा एखादा असला आहे, पूर्वी तर तो नाही वापरू शकत, पूर्वी वापरू शकत होता. असं इनफॅक्ट हा रूल आपल्याकडे पण आहे, पण आपण फॉलो नाही करत. हे पहा, हे मी जे आता परत एक समोर जे ती मोठी बिल्डिंग दिसली की समजायचं डाऊनटाऊन आलं. पुढे एक मार्केट आहे आता, की इनफॅक्ट खरं ते मार्केट बंद झालं असेल इन द सेन्स, पण आपण ते पाहूयात. हे सुद्धा म्हणजे चायनीजच आहेत सर्व. फायर डिपार्टमेंट इथे माझ्या ओळखीचा एक नव्हे, पण अमेरिकन माणूसच भेटला होता. त्याने मला शू करायला मदत केली होती, इन द सेन्स एंट्रन्स दिला होता. आणि आमचं थोडा वेळ बरं बोलणं झालं, बराच वेळ नाही, थोडा वेळ बोलणं झालं. तो म्हणला मी पण इंडियाला आलो होतो, मला इंडिया आवडली. मोस्टली चायना टाऊनला आलं की ते दाखवतात म्हणून मी इतका व्याप करतो आहे. एवढं काय ते इंटरेस्टिंग नाही आहे. काही वर्षांपूर्वी होतं आहे ते इंटरेस्टिंग, पण आपण आलो आहे तर ते पाहून जाऊयात. आणि आपल्याला जे जायचं आहे किंवा मला तुम्हाला जे दाखवायचं आहे ते तिकडे ते चायना टाऊनसारखं आहे म्हणून ते फिरून आलेलं आहे बऱ्यापैकी. एक पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. अजून चालावं लागणार आहे मला थोडं. ते त्यांचं एक धार्मिक स्थळ असेल कदाचित. हे पूर्वी रौनक होती खरं इथे. ते छोटे छोटे मी व्हिडिओ नाही काढणार इथे, त्याच्यावर जाऊन एक काढेल फार तर. त्यानंतर कारण टुरिस्ट पण जास्त नाही, जिथे जास्त टुरिस्ट येईल ते तुम्हाला दाखवायला पण आणि मला शूट. हे चायना संस्कृतीमध्ये काय असेल तर असे भविष्य असे पुतळे केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, सर्व ठिकाणी. थोडंफार शॉपिंग आहे आणि सर्व चायनीज दुकानं आहेत. ना तसं काहीच गर्दी नाही आहे. हे सलून आहे.
पण एवढं मात्र आहे, A to Z दुकानं चायनीज येतं. आता चायना टाऊनमध्ये आलो म्हणजे चायनीजच असणार. तिकडे थोडेफार टुरिस्ट दिसतात, तिकडे जाऊन येऊ एकदा. हे सर्व चायनीज वस्तू आहेत. चायनीज बार्बिक्यू आतमध्ये आहे दुकानात. तिकडे थोडेफार मला दिसत आहेत टुरिस्ट. पुढे थोडं जायत आणि मग बघूयात काय आहे ते. ऊन खूप झालं आहे, कडक ऊन झालं आहे. इकडे खाण्याचं आहे, ट्रॅव्हल टुरिस्ट त्यासाठी आलेले आहेत. सर्व स्टॉल आहेत. खरं इथे थोडाफार फायदा झाला असता गोप्रोचा असं वाटतंय मला. काय मजा नाही पुढे जाण्यात, कोंदट वातावरण आहे सर्व. पुऱ्यात मागेच, कारण मला आता परत ह्याच्यामध्ये मेट्रोनी पुढे आपण ठरवूयात आता कुठे. मी आता थोडं किती 11:15 वाजले, त्यामुळं आता खाण्याची सुद्धा अजून वेळ झाली नाही आहे. मी डबा आणलेला आहे, अजून थोडं फिरल्यानंतर मग मी खाण्या बार्बिक्यू किंग हाऊस. इथून एक एकदा वर चढून पाहू, समोर सारखाच आहे आणि मग नंतर मग जाऊ. वरपर्यंत नाही जाता येत इथे, पण मी असं खालून आलो आहे. वरपर्यंत नाही जाता येत. पूर्वी जाता येत होतं, आता बंद केलं असेल कदाचित. आणि वरून असं दिसतंय आता. काय रौनक नाही आहे काहीच, थोडीफार पण रौनक नाही आहे. आली का गाडी? आली आता जवळ आली. ॲम्ब्युलन्स आहे वाटतं राव. नाही, ह्या भरपूर गाड्या फिरत असतात आपण आणि घाबरून टाकतात.